अपन स्टार्ट करें पुढे. ठीक है, आज हम लोग सम कर रहे हैं 2018-19 का बोर्ड का क्वेश्चन है टीवाई बीकॉम का. ठीक है, 18-19 बोर्ड क्वेश्चन ऑफ टीवाई बीकॉम. ठीक है, इट इज अराइज फॉर 15 मार्क्स. ठीक है, अब हमने जो किया था एक बार परत एकदा आपण काय करून घेऊया, रिव्हिजन करून घेऊया. फॉर्मॅट काय असतो आपला, आपला फॉर्मॅट असतो GAV माइनस म्युनिसिपल टैक्स. तो अपने को मिलता है नाउ, दैट इज नेट एनुअल वैल्यू. नाउ में से लेस होता है डिडक्शन अंडर सेक्शन 24. उसमें से दो डिडक्शन माइनस होते हैं. एक होता है स्टैंडर्ड डिडक्शन माइनस होता है 30% आणि एक होता है इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन, लेकिन ये लोन घर के लिए लिया होगा तो ही, और उसके बाद इसको बोलेंगे हम इनकम फ्रॉम HP. इनकम फ्रॉम HP. ठीक है, हमने इसमें दो अलग अलग चीजें पढ़ी थी. अगर आपको याद होगा तो हमने पढ़ा था कि लेट आउट प्रॉपर्टी, लेट आउट प्रॉपर्टी, और हमने एक पढ़ा था सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी. सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी म्हणजे आपण ज्या घरात राहतो त्याला सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी असं बोलतात. ठीक है, अभी इस घर का इंफॉर्मेशन पढ़ लेते हैं. इस सम में अदर इनकम भी है. जैसे कि अगर आपको दिख रहा होगा इंटरेस्ट ऑन डिपॉजिट विद कंपनी, डिविडेंड फ्रॉम बैंक ऑफ इंडिया, इंटरेस्ट एंड सेविंग, ये अदर इन्फॉर्मेशन है. हम लोग इसको अभी नहीं करेंगे, जब हमारा सारा डिडक्शन होगा, म्हणजे सगळे चॅप्टर्स होऊन जातील तेव्हा. आता कसं असतं, टॅक्सच्या एकाच सम मध्ये दोन वेगळे वेगळे पार्ट्स पण येऊ शकतात. म्हणजे वरची जे ए आणि बी दिले, ए आणि बी इन्फॉर्मेशन दिली है, उससे आप इनकम फ्रॉम HP गिनोगे. और नीचे का जो सी दिया है, सी एंड डी, वो आपको अदर इंफॉर्मेशन जो दिया गया है उससे आप इनकम फ्रॉम अदर सोर्सेस, डिडक्शन, ये सारी चीजें आप उस सेकेंड पार्ट में से कर सकते हो. हमने वो चैप्टर सीखा नहीं है, इसके लिए इस सॉल्यूशन में से हम लोग सिर्फ इनकम फ्रॉम HP ही ढूंढने वाले हैं. ठीक है, बोर्ड का क्वेश्चन है, देखते हैं बोर्ड का क्वेश्चन कैसे सॉल्व कर पाएंगे हम लोग. सबसे पहले देखो क्या है उसका. फर्स्ट हाउस है, फर्स्ट हाउस जो उसने लेट आउट किया सांगितलंय. फर्स्ट हाउस लेट आउट केलंय किती रुपयाला बेटा, 3 लाख रुपीज म्युनिसिपल व्हॅल्युएशन, ऍक्च्युअल रेंट 30,000 पर मंथ. ठीक आहे, नीट बघा इथे साईडला लिहून घेऊया आपण. फॉर्मॅट काय असतो आपला, कंपॅरिझन का फॉर्मॅट, फेअर रेंट और फेअर रेंट, म्युनिसिपल रेंट. हाँ फेअर रेंट या म्युनिसिपल रेंट, विच एवर इज हायर. ठीक आहे, आणि नंतर स्टँडर्ड रेंट और स्टँडर्ड रेंट विच एवर इज लोअर आणि और एक्चुअल रेंट विच एवर इज हायर, ते आपलं GAV बनणार. देखते अपने सम में इसमें से क्या क्या दिया गया है. ठीक है, आपल्या सम मध्ये सांगितलंय सेकंड घर सेल्फ ऑक्युपाइड है, फर्स्ट आपका ओन्ड प्रॉपर्टी है, लेट आउट प्रॉपर्टी है. 3 लाख रुपया म्युनिसिपल वैल्यूएशन. सम में फेयर रेंट है का बघ कुठे, फर्स्ट हाउस का फेयर रेंट नहीं है, खाली दिया है आपको कि म्युनिसिपल वैल्यूएशन इतना है, एक्चुअल रेंट इतना है. तर आपल्याला हा रूल लावायची गरज नाही. आपण डायरेक्टली कुठला रूल लावू शकतो, विच एवर इज हायर. जब आपके सम में स्टैंडर्ड रेंट नहीं है, फेयर रेंट, म्युनिसिपल रेंट और एक्चुअल रेंट, विच एवर इज हायर का रूल चलेगा. ठीक है, तर आपल्या सम मध्ये फेअर रेंट नाही आहे पण म्युनिसिपल रेंट आहे. किती आहे म्युनिसिपल रेंट, 3 लाख रुपये. 3 लाख. आणि ऍक्च्युअल रेंट किती आहे, 30,000 पर मंथ इंटू 12 होऊन जाईल. ठीक है, लेकिन उसमें बोला गया है कि द हाउस वॉज वेकंट फॉर 2 मंथ. कुठे, हा दिसला. ठीक है, 2 मंथ म्हणजे 30,000 इंटू 10 केले तरी पण 3 लाखच येणार आहे. 3 लाख. हाँ, दोघांपैकी विचेवर इज हायर 3 लाख. तो अपने सम का GAV क्या बनेगा, अपने सम का GAV बनेगा 3 लाख बनेगा. ठीक है, सम मध्ये म्युनिसिपल टॅक्सची इन्फॉर्मेशन दिली आहे का, म्युनिसिपल टॅक्स दिली बघ तिथेच. द म्युनिसिपल टॅक्स पेड ऍट द रेट 10% ऑन म्युनिसिपल व्हॅल्युएशन. हाँ, 10% ऑफ म्युनिसिपल व्हॅल्यू. म्युनिसिपल व्हॅल्यू आहे 3 लाख, त्याचे 10% म्हणजे 30,000. 30,000. ठीक आहे, मायनस करून आपल्याला भेटणार NAV. NAV किती आहे, 2,70,000.
स्टँडर्ड डिडक्शन कसं काढणार? स्टँडर्ड डिडक्शन NAV चे 30%. काढ 2,70,000 चे 30% काढ. 81,000. 81,000. इंटरेस्ट ऑन लोन आहे का सम मध्ये? लेट आउट प्रॉपर्टीला इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन पेड 50,000. हा 50,000 मायनस करून टाक. 2,70,000 मायनस 81 मायनस 50. हे दोन्ही पण आयटम मायनसच करायचे आपल्याला. 1,39,000. ओके 1,39,000 मायनस करून ना. हो 1,39,000. ठीक आहे. आता इथे आपला सम संपणार नाही कारण की आपला SOP म्हणजे सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी पण बघावी लागणार. बरोबर. सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी म्युन्सिपल व्हॅल्युएशन वॉज 1,00,000. म्युन्सिपल टॅक्स वॉज 10,000. पिकाचू आहे. दोन्ही पण घ्यायची गरज नाही. सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी फक्त आणि फक्त काय घेतो आपण? इंटरेस्ट ऑन लोन. ठीक आहे. मग आता आपण काय करूया? SO चा वेगळा फॉर्मॅट बनवायची गरज नाही. आपण SO लिहून डायरेक्टली उसका खाली डिडक्ट इंटरेस्ट कितना है आपका? 45,000. तो आपका आंसर में आएगा लॉस फ्रॉम HP 45,000 माइनस कर 94. ठीक आहे. आपलं जे 94,000 आलं त्याला आपण बोलणार इन्कम फ्रॉम HP. इन्कम फ्रॉम HP. बोर्डचा समय सम मध्ये काहीच डिफिकल्टी लेवल नव्हती. डिफिकल्टी लेवल कुछ भी नाही था कारण की त्याच्यात आपल्याला सगळं दिलेलंच असतं. फक्त काय की टूल्स आपल्या लक्षात ठेवायचे. ठीक आहे. इथे आपण बघितला नाही जो बघितला पाहिजे होता. कुठला? इंटरेस्ट ऑन लोनचा रूल बघितला का आपण? हाँ ते 1990 च्या आधी. आता ऍक्च्युली इसका फरक नाही पडेगा कारण की ते घर लेटेस्ट हाफ मधलं म्हणजे 2018चं कुठे जुनी तारीख दिलेली नाहीये. तर ते नाही बघितलं तरी 2 लाखापर्यंत आपल्याला अलाउड आहे. तो 2 लाख तक अलाउड आहे म्हणून हे दोन्ही पण इंटरेस्ट कट झाले. जर नसतं, जर 99 च्या आधी लोन घेतलं असतं तो हम लोग कितना डिडक्शन दिखा देते? 30,000 का. 30,000. बिफोर 1999 असेल तर 30,000. आफ्टर 1999 असेल तर 2,00,000. हे आपले दोन डिडक्शन आपण इकडे केले असते. ठीक आहे. हा या समचं सोल्युशन बघून घे. आपण दुसरा फोन करू. ठीक आहे. हा तिचा नंबर मला पाठवा. मी तुला ऍड करतो ग्रुपवर. हो मला तिला मेसेज टाकतात मग. याच पेपर मधलं आपण दुसरं काहीतरी करून घेऊया जे आपण आधी पण केलंय. आपण बोर्डचाच क्वेश्चन आहे 2018-19. पण कुठला क्वेश्चन आहे? सेक्शन 5 स्कोप ऑफ टोटल इन्कमचा आहे. आपण काय काय लिहितो? 3 गोष्टी लिहितो. R and OR, R and NOR आणि NR. ठीक है. अपने रूल्स क्या क्या है? अगर इंडिया में रिसीव्ड हुआ है तो तिघांमध्ये लिहायचं. इंडियामध्ये पैसे कमवले तरी पण तिघांमध्ये लिहायचं. ऍग्रिकल्चर इन्कम लिहायची नाही. लिहायचं नाही. ऍग्रिकल्चर फ्रॉम सॉवेरेन फक्त सेटअप इन इंडिया पहिल्या 2 मध्ये आणि सगळंच बाहेर असेल तर एका फर्स्ट मध्ये. ठीक आहे. फर्स्ट बघूया. इन्कम फ्रॉम बिझनेस इन दिल्ली कंट्रोल फ्रॉम लंडन कुठे येणार? इन्कम काय? इन्कम फ्रॉम बिझनेस इन दिल्ली कंट्रोल फ्रॉम लंडन. तिघांमध्ये कारण की बिझनेस इंडियामध्ये असणार तर आपण तिघांमध्ये येणार. 2 लाख. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स ते पण तिघांना. रिसिव्ड इन इंडिया बोललेत म्हणून तिघांमध्ये. हा डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी हे एक्झम्पशन असतं तर ते कशात पण डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी कुठे? रिसिव्ड इन जापान. कुठे पण भेटू दे ना. डिबेंचर्स कुठे होते? इंडियामध्ये होते ना म्हणून रिसिव्ड. अर्नड इन इंडिया सो टॅक्सेबल इन ऑल. रेंट फ्रॉम प्रॉपर्टी इन फ्रान्स रिसिव्ड इन मुंबई. प्रॉपर्टी फ्रान्स मध्ये जरी असली तरी पैसा कुठे भेटला? मुंबईमध्ये. जे इंडियामध्ये रिसिव्ह झालंय
ते सगळ्यांमध्ये टॅक्सेबल. ओके, नेक्स्ट इंटरेस्ट फ्रॉम बँक अकाउंट इन दुबई. अकाउंट कुठे? दुबईला. फर्स्ट मध्ये फक्त दुबई. फर्स्ट मध्ये, बाकी कशामध्ये पण येणार नाही, क्योंकि इन्कम भी बाहेर आहे आणि सेटअप तर बाहेरच आहे. नेक्स्ट, इन्कम फ्रॉम ऍग्रिकल्चर इन श्रीलंका. फर्स्ट मध्ये. इंडियामध्ये ऍग्रिकल्चर इन्कम टॅक्सेबल नसतं, पण जर बाहेरून पैसे आले तर ते फक्त फर्स्ट मध्ये टॅक्सेबल करायचे. नेक्स्ट, इन्कम फ्रॉम बिझनेस इन नेपाल कंट्रोल्ड फ्रॉम इंडिया. बिझनेस नेपाल मध्ये, नेपाल इज अ फॉरेन कंट्री, पण त्याचा सेटअप कुठे? इंडिया मध्ये. तो खाली फर्स्ट 2 में आएगा. सॉरी 160. नेक्स्ट, salary earned and received in Singapore. Singapore is outside India, so definitely the salary will be taxable only in the first case. बाकी दोनों भी केस में वो डैश रहेगी. नेक्स्ट, पास्ट अनटैक्स प्रॉफिट. मैंने आपको बोला था कोई भी अनटैक्स प्रॉफिट रहेगा तो इट विल नॉट बी टैक्सेबल इन एनी वन, क्योंकि वो अनटैक्स प्रॉफिट है. पहली बात. दूसरी चीज, पास्ट है, अनटैक्स भी हुआ तो भी पास्ट है, इसका कुछ ना कुछ प्रोविजन हमने अपने इसमें किया ही होगा. ठीक है. सो आज के लेक्चर में हमने दो सम सॉल्व किए. एक था इनकम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी और दूसरा था इनकम फ्रॉम स्कोप ऑफ टोटल इनकम. स्कोप ऑफ टोटल इनकम सेक्शन 5. दोनों के दोनों बोर्ड के सम से अगर आप देखोगे तो दोनों के दोनों 15 मार्क्स के लिए आए थे पेपर में. एसएफसी वालों के लिए, ये टीवाई बीकॉम का पेपर एक्चुअली, एसएफसी वालों के लिए मतलब सेल्फ फाइनेंसिंग वालों के लिए 15 मार्क्स तो ये आएगा. सो विद दिस वी एंड अप आवर लेक्चर. द वीडियो विल बी अवेलेबल ऑन माय चैनल. अभय नेवगे, तो आप वहां से देख सकते हो.